कपाळी कुंकवाचा टिळा, हाती शोभे राखी सदा, मुखी तुझ्या गोड हास्य, अनंत काळ खुलू दे सदा. भाऊ हा ज्ञानेश्वर माऊलींसारखा आणि बहीण ही मुक्ताईंसारखी जर असेल ना, तर तिथे ओवाळणीची काय गरज, बरोबर ना? खरं सुख हे पैशांच्या रकमेवर किंवा वस्तूंच्या संख्येवर अवलंबून नसतं बरं का, तर ते आपल्या विचारसरणी आणि मनस्थितीवर अवलंबून असतं. ज्यांचे विचार सकारात्मक, सर्जनशील आणि प्रेरणादायी असतात ना, ती माणसं कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्ग शोधतातच. त्यांच्याकडे जरी भौतिक संपत्ती कमी असली ना, तरी त्यांच्याकडे मानसिक संपत्ती अफाट असते. मनाने समाधानी असणं ही एक मोठी देणगी आहे. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे. व्हिडिओला पण सकाळी सुरुवात केली मी. तर आज आहे रक्षाबंधन, तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज देते रक्षाबंधनच्या शुभेच्छा, पण हा व्हिडिओ उद्या येईल तुमच्यापर्यंत. तर चला, आता आंघोळ वगैरे सगळं झालंय, थोडंफार आवरलंय आणि राजू पण घरीच, आज शनिवार आहे, त्याला पण सुट्टी आहे. पहा म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी त्याला सुट्टी पण आली, तो घरी, त्याला पण औक्षण करते आता सकाळ सकाळ. बाकीचे कामं उरलेले नंतर करते मग. तर काल आपण वरदलक्ष्मी पूजा केली होती ना, तर त्याचीच आता उत्तर पूजा करून घेते मी आणि रोजची देवपूजा पण करते आणि देवांना सगळ्यात आधी राखी बांधते. तर हा व्हिडिओ आहे शनिवारचा, म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशीचा. तर फौजी साहेबांना, मुलांना, राजूला म्हणजे पहिल्यापासून मीच राखी बांधत आलेली ना फौजी साहेबांना पण, कारण फौजी साहेबांच्या बहिणी कधीच रक्षाबंधनच्या वेळेस दिवशी कधीच येत नाहीत. पण आता पाठीमागच्या वर्षीपासूनच त्यांची छोटी बहीण रक्षाबंधनच्या दिवशी यायला लागल्यात. नाही तर त्या 3-4 दिवसांनी, 4-5 दिवसांनी यायच्या, नाही तर कधी यायच्या पण नाही, असं व्हायचं. त्यामुळं मी पहिल्यापासून फौजी साहेबांना राखी बांधत आलेली, किंवा ते तिकडं होते ना तरी त्यांना मी राखी पाठवून द्यायची मग. आणि मुलगी पण नाहीये, त्यामुळं मुलांना राखी कोण बांधायचं. तर रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज असो, सगळ्यात आधी मीच त्यांना ओवाळते आणि औक्षण करून त्यांना राखी वगैरे बांधत असते. आमचे आई वडील तर लवकरच गेले होते, त्यामुळं फौजी साहेबांना मी माझी आई वडील, मित्र मैत्रीण, बहीण भाऊ सगळं त्यांनाच मानत आले होते ना. सुखादुखात आम्ही दोघं एकमेकाला साथ देत आलेलो, त्यामुळे आम्ही दोघं एकमेकाला समजून घेतो आणि ते पण मला खूप समजून घेतात. राजू तर आता 3 वर्षापासून माझ्याजवळ आलाय, 2.5-3 वर्ष होत आले आता त्याला माझ्याकडे आलेलं. नाहीतर मग रक्षाबंधनला तो पण माझ्याकडं यायचा नाही, त्याला बोलवलं तरी तो येत नव्हता. पण आता माझ्याकडेच आहे, त्यामुळं मग जरा बरं वाटतं. तर शनिवारी राजूला सुट्टी असते ना, शनिवारी सकाळची देवपूजा तोच करत असतो. तर तो म्हणला मी फुलं तोडून आणतो आणि देवपूजा करून घेतो. त्याला म्हणलं अरे मला उत्तर पूजा करायची शुक्रवारच्या वरदलक्ष्मी पूजेची, त्यामुळं मी करते. म्हणलं नाही नाही, म्हणलं मग मी पण तुला मदत करू लागतो. तर शुक्रवारच्या पूजेची मी उत्तर पूजा केली. त्यानंतर मग राजू म्हणला आपण फुलं तोडून आणू आणि दोघं जण देवपूजा करून घेऊ. म्हणला तुला मी मदत करतो, हाताखाली काय लागतंय ते देतो, पटपट आवर म्हणला. आम्हाला पण गावाला फिरायला जायचंय, तर सुट्टी असली ना त्याला असं थोडंसं बाहेर फिरायला जावं वाटतं. तर आकाश म्हणला मी पण येतो मामा तुमच्याबरोबर. दोघं जाणार होते. तर देवाला आम्ही फुलं तोडत होतो ना, तर फौजी साहेब लगेच आले, म्हणले झाडं कसे झालेत, काय झालेत, आपण जरा थोडंसं पाहू. तर इथं कॉईन प्लांट, नागविलीचे कटिंग, त्यानंतर रबरचे प्लांट, असं बरेचसे झाडं लावलेले आहेत आम्ही ना पिशव्यांच्या. ते छान रोपलेले आहेत. रोप पण चांगले झाले, पाणी कमी पडले याला, सुकलं पारते. राजू पाणी राखालचं दाण्याचं काम आहे. हा का? हा, त्याला बघ सुकले तो. ते पाठवून देऊ बरं का आता. ते काय झालंय आता, मला वेळ नाही ना, हे बी फुटायला लागले. वेळ नाही तर ते सगळं भोळ ते टाइममुळे झालाय. हा ना, चांगले पाठवायचं की झाले झाडं बरं का, पण आता वेळच नाही तुम्हाला पॅकिंगला. सागर जातो कॉलेजला, आकाश जातो, मग कायच काय. सगळे रोप चांगले झाले, सगळे रोप लय भारी झाले. तर झाडांच्या कटिंग लावलेले आहेत ना, त्या किती फुटल्यात काय पाहून आलो आम्ही, चक्कर मारून आलो झाडांकडून थोडंसं. आणि ज्या कटिंग छान झालेल्या आहेत ना, त्या झाडांचं थोडंसं डिस्ट्रीब्युशन करून ठेवलं, म्हणजे पाठव्यासारखे झालेत ना झाडं. राजू आणि मी पूजेसाठी झाडांची फुलं तोडायला गेलो. फौजी साहेब म्हणले झाडांकडून थोडंसं चक्कर मारवा. मी तर भरपूर टाइमपास झाला बाहेर. त्यानंतर आता मी घरामध्ये आले आणि आता रोजची देवपूजा करून घ्यावं म्हणलं. तर देवांना आंघोळ घातली मी आणि जास्वंदीला पण छान फुलं निघायला लागलेत बरं का आता. तर 3-4 जरी जास्वंदीचे फुलं असले ना, मंदिर एकदम असं भरून वाटतं. आणि गालंड्याचे फुलं पण मी जरा घेतले होते आपल्या खालच्या गार्डनमधले, कारण टेरेसवरती आपले गुलाबाचे झाड आहेत ना, त्याला फुलंच नव्हते राहिलेले.
कारण सोमवारची पूजा, त्यानंतर वरदलक्ष्मी पूजा असे मध्ये आधी आपले सणवार चालूच आहेत ना आता. तर मी गुलाबाचे थोडे थोडे फुलं तोडत असते ना, तर टेरेसवरच्या गुलाबाच्या झाडांना जास्त काही फुलं राहिले नव्हते, 2-3 होते. तर म्हटलं तेवढे बरे वाटते तर झाडांना तेवढे ठेवले. मग तर खालच्या गार्डनमध्ये पण फुलं निघतात ना, आलटून पलटून मी असं फुलं देवांसाठी वापरत असते. गरंड्याचे फुलं, त्यानंतर जास्वंदीचे फुलं. तर असं झाडांना फुलं निघतात ना, त्यामुळं मी बाजारातून फुलं आणतच नाही. फक्त सोमवारी मी पांढरे शेवंतीचे फुलं आणत असते सोमवारच्या पूजेसाठी, बाकी इतर वेळी नाही आणत. मग आणि हे फौजी साहेबांचं आणि राजूंचं काहीतरी चालूच आहे इथं झाडांचं. जे पॅशन फ्रूटचे वेल खालून वरती चाललेत ना, ते इकडं तिकडं त्याचे पाय पांगले होते ना, तर ते म्हणले त्या दोरीला व्यवस्थित मी वरती पाठवून देतो ते वेल. तर पॅशन फ्रूटच्या वेलांना चांगले फळं यायला लागलेत ना, त्यामुळे फौजी साहेब त्या वेलांची खूप काळजी घेतात. तर राजूने पकडली होती शिडी आणि फौजी साहेब त्या शिडीवर उभा राहून ते वेल बांधत होते. आणि नागवेलीचा वेल तर तुम्ही बघू शकता, सगळे त्यांनी भिंती पकडल्यात आणि इतकं छान हिरवगार वाटतं ना, खूप प्रसन्न वाटतं. कोणी जर आलं ना ते वेलांकडं झाडांकडंच पाहतं बसतं. खूप पॉझिटिव्ह वाटतं झाडांच्यामुळं घराचं वातावरण आपल्या. तर कोणाला असं टेन्शन असलं, काही प्रॉब्लेम असला किंवा सतत काही डोक्यामध्ये विचार चालत असले ना, माणसाने ना झाडांच्यात थोडासा वेळ घालवायचा किंवा झाडांचं रोपण करायचं, झाडं लावायचे. सगळं डोक्यातलं टेन्शन निघून जातं ताईंनो, खरं सांगते तुम्हाला. त्यामुळं आपलं छोटंसं घराच्या एका कोपऱ्यामध्ये ना छोटंसं गार्डन पाहिजे. तुम्ही बाल्कनीमध्ये लावा किंवा पोर्चमध्ये लावा. एक कोण आपला झाडांचा बनवायचा एक कोपरा. तर त्यांच्यात थोडासा टाईमपास केला, झाडांच्या सानिध्यात राहिलं ना, सगळं टेन्शन निघून जातं. मन एकदम फ्रेश प्रसन्न होऊन जातं. घराचं वातावरण पण झाडांच्यामुळं पॉझिटिव्ह होतं बरं का ताईंनो. झाडं आहेत ना, निगेटिव्हिटीला आपल्या घराच्या आसपास येऊ देत नाही, ते एक कुंपण तयार करतात. तर देवपूजा पण झाली आणि आता म्हणलं सगळ्यांना औक्षण करून राखी बांधून घ्यावा. तर रांगोळीशिवाय तर आपला कुठलाही सण अपूर्णच वाटतो. थोडीशी रांगोळी काढून घेते म्हणलं पाटाभोवती आणि त्यानंतर औक्षण करते. आणि माझा कॅमेरामॅन आज आकाश झाला होता ना, आकाश हातामध्ये कॅमेरा होता ना, त्याचा कॅमेरा कसा फिरतोय सगळा घरभर फिरतोय काने कोपऱ्यांनी. तो काय व्यवस्थित शूट घेत नाही, असा अर्धवटच शूट घेत बसतो. हॉलमध्ये मनी प्लांटचे झाडं लावलेले आहेत ना, तर मनी प्लांटच्या झाडाजवळून असं शूट घेत होता तो. मला म्हणतो आज मी इतकं भारी शूट घेतोय ना मम्मी, खूप भारी व्हिडिओ होणार आहे तुझा. तर तो शूट घेत होता बघा आता. तर कसं आहे ना, म्हणतात ना वाण नाही तर गुण लागतो, तसंच आहे. आमच्यामुळे ना फौजी साहेबांच्या माझ्यामुळं मुलांना पण झाडांची एवढी आवड लागली ना, त्यांना पण असं झाडं झुडं खूप आवडतात. तर तितक्यात बाहेर पाऊस पण चालू झाला होता. रक्षाबंधनच्या दिवशी खूप छान पाऊस झाला आमच्या इकडं. मध्ये गॅप झाला होता पावसाचा, पण रक्षाबंधनच्या दिवशी मस्त पाऊस झाला. चांगला जोराचा पाऊस चालू झालाय बरं का. वारं नाही, काहीच नाही, म्हणजे पान सुद्धा हलत नाही. हे संत पाऊस चालू झालाय. फौजी साहेब धुत होते पोर सगळं, पाऊस यायला लागला ते घरात पळून आले. हे पा माझा आकाश मस्त असं नटलाय बरं का. आज कुर्ता घातलाय त्यांनी. म्हणलं आज रक्षाबंधन आहे, मस्त कपडे घालतो मी. छान तयार झालाय तो पण. आणि हे पा फौजी साहेब पण बसलेत. फौजी साहेब पण आज घरीच आहेत. त्यांना कधी कॉलेज सांगता येत नाही. अर्जंट फोन आला की त्यांना लगेच जावं लागतं. सध्या तर आहेत घरी. चला म्हणलं राखी बांधून घेते. हे पा राजू पण तयार झालाय राखी बांधायला. आणि इथं रांगोळी वगैरे पाटाभोवती मी काढून घेतली. ताट पण तयार झाले. सागर कुठे गेला? झाला का तयार? तू झाला का तयार? हे पा कसे बसलेत धरून आणल्यावनी. झाले. सागर पण आला तयार होऊन. सगळे तयार झालेत. आता यांना मी राख्या बांधते औक्षण करून, म्हणजे बाकीच्या कामाला मोकळे. तर हे पा जिने शेजारी, जिन्याच्या समोर पण इथे मी थोडेसे झाडं ठेवलेले आहेत ना, ग्रीन मॅट टाकून याच्या काउंटरवर छोट्याशा. त्याच्यात आपलं देवाचं सामान राहतं सगळं आणि त्याच्यावरती हे मनी प्लांट वगैरे ठेवलंय मी. पूजा पण झालेली आहे. सगळ्यात आधी देवांचा मान. तर देवांच्यासाठी अशा छोट्याल्या मी गोंड्याच्या राख्या आणलेल्या आहेत ना, त्या ठेवते. त्यानंतर मग बाकीच्यांना राख्या बांधते. कोणाचा बर्थडे असू द्या किंवा कोणतंही शुभ कार्य असू द्या, आपल्या भारतीय परंपरेनुसार संस्कृतीनुसार आपण
औक्षण केल्याशिवाय तरी तो दिवस परिपूर्ण मानला जात नाही. औक्षणाच्या ताटामध्ये हळदी कुंकू ठेवतात. हळदी कुंकू म्हणजे शक्ती देण्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी प्रकाश. याचा अर्थ असा होतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी, यामुळे निरंजनाने ओवाळलं जातं. आणि सुपारीसारखे टणक अविनाशी आयुष्य लाभावे यासाठी सुपारीने पण ओवाळलं जातं. अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी होतो, त्यामुळे अक्षता त्याच्या कपाळी लावून थोड्याशा डोक्यावरती पण टाकाव्यात. आणि सोन्याच्या अंगठीने ओवाळण्याचा अर्थ सोन्यासारखे निष्कलंक आणि झळाळीत आयुष्य त्याला लाभावे. आणि सगळ्यात शेवट थोडासा कापूस ओवाळून त्याच्या डोक्यावरती ठेवायचा आणि असं म्हणायचं, कापसासारखा म्हातारा हो. आणि शेवटी एक गोड पदार्थ खाऊ घातला जातो. कापसासारखा म्हातारा हो. अजून जेवण नाही झाला आणि म्हातारा व्हायची बात करते म्हणतो. ती राखे दे ना इकडे भाऊ. दुसरी बांधली काय? दुसरी दे होता, दुसरी लागत नाही. आता दुसरी मोत्यांची लागत, त्याला मोत्यांची राखी आवडती. हा दे इकडं मोत्यांची दे, दुसरी दे. हा ती राखी आवडली त्याला. वा काय म्हणला? पैसे देतो. अगो बाई माझा सोना पॉकेट मनीतले पैसे देत त्यांनी बघा. अय्यो माझा बच्चा सुखाच राहा. वाकडा थोडं लावी द्या. वाकडा कापसासारखा म्हातारा हो, है ना? अयो 5 रुपये. डाकू तू का जरा मेरा बच्चा. अरे छुपा रुस्तम. आता आपण का साडीने रांगोळी पुसली जाते माझी. सुपारी सारखं टणकरा, कापसासारखं म्हातारं वा. आता किती म्हातारा व्हायला. आणि गोड खाऊन गोड गोड खा आणि गोड गोड बोला. पाया पडू दे. पडा पडा. तुला काय साडी म्हणजे नाही आणली? मला वेळच नाही. हा का? फौजी साहेबांना वेळच नाही, मला म्हणजे साडी घे तुला आता. काय करू, वेळच नाही मला. हा ना? आणि तुम्ही सांगा असल्याशिवाय मला साडी काही आवडत नाही घ्यायला. मी सकाळी सगळ्यांना औक्षण केलं, राख्या बांधल्या, त्यानंतर स्वयंपाक झाला, सगळ्यांचे जेवण झाले आणि त्यानंतर थोडा आराम झाला दुपारी. आणि संध्याकाळी मग अचानकच छोट्या ननंदबाई आल्या. तर त्या कधी येतात कधी येत नाही ना, त्यामुळं काही माहितीच नव्हतं की ते येणार आहेत म्हणून. आणि त्यांनी आधी फोन पण नव्हता केला. मग छोट्या ननंदबाई आल्या, चहा पाणी झालं, मग त्यांनी सगळ्यांना औक्षण केलं, राख्या बांधल्या.
तर आपल्या मुलांना कसे संस्कार द्यायचे ना आपल्या हातामध्ये असतं आणि ते संस्कार लहानपणीच द्यावं लागतात. तर छोट्या नणंदबाईंनी मुलांना पण औक्षण केलं, राख्या बांधल्या ना, मुलं लगेच असे पटापट पाया पडल्या आत्याबाईच्या. रोज पाऊस येतोय, काम करता नाहीत काय, मग काय. तर हे आमच्या नणंदबाई आल्या आणि लगेच चालल्यात. संध्याकाळी आल्या आणि लगेच चालल्यात. राहा म्हणत राहतं पण नाही है ना, होय राहा ना आजच्या दिवस. आले म्हणलं तरी हा हा तर संध्याकाळ झाली. हे फौजी साहेब आले टेरेस वरती आणि त्यांचं थोडंफार झाडांचं काम चालू झालं. झाडांच्यातलं गवत काढतेत. तर गलांड्याची रोपं लावली त्या ट्रे मध्ये. हे आता हा ट्रे भरपूर मोठा आहे ना, त्याच्यामुळे ते जास्त पोषण मिळालं ना त्या झाडांना. तर मस्त रोपं झालेत हे गलांड्याचे. आता 15-20 दिवसातच याला लगेच फुलं यायला लागतील. आणि उरपटी मिरची बघा आता इथं. बाकीच्या मिरच्या याच्यातल्या बादलीच्या काढल्या होत्या. इथे एक छोटी होती तेवढी ठेवली होती. मला वाटलं चांगली असन, पण ती पण उरपट्या मिरच्यांचीच निघली. आणि हे उरपट्या मिरच्यात पण एकदम गुच्छांनी मिरच्या येतात बरं का. हे एकाच मिरच्या शेंड्याला किती एकदम एकाच ठिकाणी एवढ्या मिरच्या आल्यात. हिरव्यागार मस्त येतं. हे सगळं झाडांच्यातलं गवत पण काढावं लागतं मध्ये मध्ये, तेव्हा ते झाडं व्यवस्थित राहतात. ते कॉईन प्लांट उपटन बरं का. गवत झालंय काही वर्षा बादली तर पण गवत झालंय. आणि हे संध्याकाळचं वातावरण असं झालंय. संध्याकाळी लोक फिरायला येतात ना, असं मस्त मोकळ्या वातावरणात येऊन बसतात. सकाळी सगळ्यांचं औक्षण झालं, सगळ्यांना राख्या बांधल्या. त्यानंतर दुपारचं जेवण झालंय. आणि जेवण झाल्यानंतर राजू म्हणला मी येतो फेरफटका मारून, जरा गावाकडून छान वाटतं. तर आकाश काय म्हणला मी पण येतो मामा तुमच्या बरोबर. तर दोघं गेले होते गावाकडं, आमच्या शेतामध्ये पण गेले होते. तर गेले त्यावेळेस जाऊबाई आणि मोठे भाऊजीन ते जेवण करत होते दुपारचं. तर 15-20 दिवसापूर्वी आम्ही गावाकडे गेलो होतो ना, त्यावेळेस हे गवारीचे झाडं खूप बारीक बारीक होते. घेवड्याचे शेंगाचे झाडं पण बारीक बारीक होते. शेंगा आलेल्याच नव्हत्या. आणि आमच्या गावाकडे एवढे मोर आहेत ना, तर मोरांचा पण आवाज येतोय बघा. आणि आकाशन ते गेले ना, त्यावेळेस जाऊबाईन त्या गवरीच्या शेंगाच तोडत होत्या. तर असं शेत पाहिलं ना, शेताकडे जावं असं वाटतं. हिरवगार सगळीकडे झालेलं खूप भारी वाटतं. तर आता नाही जायला जमलं, पण पुढल्या शनिवार रविवारी ना फौजी साहेबांना घेऊनच जात असते मी. आणि राजू हे गवरीच्या शेंगा तोडत होता. गवरीच्या बरोबर. दुपारी पाऊस येऊन गेला होता ना, त्यामुळे शेतामध्ये पण जरा चिखलच झाला होता. आणि हे आता राजू घेवड्याच्या शेंगा तोडत होता. हॅलो नमस्कार मंडळी. आता आमच्या वावरातून मुगाच्या शेंगा, घेवड्या शेंगा आणि गवारी शेंगा घेऊन आता घरी चाललेलो आहे आम्ही. आता पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही लवकरच घरी चाललो. बापरे, मामा तर लय भारी व्लॉगिंग करत होता. हा किती छान बोलतोय. कुठे गेला मामा? छान बोलत होता. अजून बोलून द्यायचं ना त्याला. होय बोलायचं ना, अजून किती छान बोलत होता. आता व्लॉगिंग तू करायची. हा तू बोलायचं, आता बोलत जायचं. सगळ्यांना आवडन तू बोललेला, माहितीये का. बोलशील ना. अरे वा, मग लय भारी छान बोलला. नमस्कार मंडळी. आता आम्ही शेतातून शेंगा घेतल्या, चाललो. छान बोलला. असं बोलत जावा थोडस. काय बोलशील ना. काय आणलं दाखव. शेंगा आहेत. काच्या गौरीच्या. गवळीच्या ही एक शेंगा आहेत आणि हे पण शेंगाच्या. मुगाच्या शेंगा आल्या काय? घेवड्याच्या. अच्छा. कोण होते? कोणी होतं का?
होतं काय अण्णा होता मग तुला सोडलं कसं काय त्याने हे पा घेवड्याच्या शेंगा आणि ह्या गवारी शेंगा मुगाच्या शेंगा. बाईची बहीणची ना का ते संदीपाला कोणी दिलेली त्याच्या बारका भावाला हा 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 ती संदीप हा ती अजून कोण होतं? काय मुगाला शेंगा आले सर मुगाच्या शेंगा गवारीच्या आणि घेवड्याच्या शेंगा आणल्यात. चिखल ना वावरातले खरं. मग छान वाटलं. याने काय केलं अण्णांना पाहिलं तिथं शेतामध्ये. हा आणि याला काय वाटलं काय माहिती पाठी माग निघला. हा हा ना. अरे पण आपल्या शेतात आपण गेलो मग ते दुसरे माणसं असू नाही तर काय असो आपण आपलं जायचं. तर आकाश आणि राजू पण गावाकडून जाऊन आले आणि येता येता त्यांनी घेवड्या शेंगा गवारीची शेंगा मुगाच्या शेंगा आणि येता येता भेळ पण आणली होती. तर मग फौजी साहेब म्हणले बस इथंच आपण मस्त पोर्चमध्येच भेळ खात बसू. तर सकाळी सगळ्यांचे ऑप्शन वगैरे झाल्यावर मी साडी पण चेंज केली होती. दुपारी थोडा आराम केला ना त्यामुळं मग साडी चेंज केली होती. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.